राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटामुळे देशभरात खळबळ उडाली. मात्र दिल्लीत घडलेल्या भीषण स्फोटापूर्वी पोलिसांनी श्रीनगरमध्ये लावलेल्या एका पोस्टरच्या माध्यमातून दिल्ली एनसीआर मध्ये घडवण्यात येणाऱ्या मोठ्या हल्ल्याचा कट जो आहे तो आता उधळून लावल्याचं समोर आलंय. धक्कादायक बाब म्हणजे ज्या पोस्टरच्या माध्यमातून पोलिसांनी अतिरेकी मॉड्यूलचा पर्दाफाश केला त्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांचा देखील समावेश आहे. दहशतवाद्यांशी संबंधित असलेल्या या मॉड्यूलमध्ये स्लीपर सेल म्हणून काम करणाऱ्या डॉक्टरांपर्यंत एका पोस्टरच्या माध्यमातून पोलीस कसे पोहोचले त्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक दावंटे आणि तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मराठी. दिल्लीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या फरीदाबाद मधून मोठ्या प्रमाणात स्फोटक जप्त केल्यानंतर विविध ठिकाणी काम करणाऱ्या काही डॉक्टरांचे दहशतवादी नेटवर्कशी संबंध असल्याचं आढळून आलं. समोर आलेल्या माहितीनुसार श्रीनगरच्या नौगाम भागात एक पोस्टर दिसून आल्यानंतर हे धक्कादायक वास्तव उघडकीस आलं. नेमकं काय घडलं तर श्रीनगरच्या नौगाम भागात लावण्यात आलेल्या पोस्टरवर तिथल्या दुकानदारांनी केंद्रीय संस्थांशी संपर्क साधू नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या. हे पोस्टर कोणी लावलं याचा शोध घेत असताना सीसीटीव्ही मध्ये पोस्टर लावणाऱ्या व्यक्तीचा चेहरा समोर आला. ही व्यक्ती सहारनपूरमध्ये वास्तव्यास असल्याचं कळालं. त्यानंतर या बाबतीत सखोल चौकशी झाली आणि पोस्टर लावणाऱ्या व्यक्तीची ओळख काश्मीरी वंशाचे डॉक्टर आदिल असल्याचं निष्पन्न झालं. चौकशी दरम्यान डॉक्टर आदिलनं श्रीनगर मधल्या इतर 3 डॉक्टरांशी त्याचे संबंध असल्याचीही कबुली दिली. आता आदिलच्या मुसक्या आवडल्यानंतर तपासावेळी हे नेटवर्क जे आहे ते सुरुवातीला 2021-22 मध्ये हाशिम या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलं होतं. त्यानंतर या खोऱ्यातले जे डॉक्टर आहेत ते उमरच्या नेतृत्वाखाली पुनर्गठित म्हणजेच पुन्हा एकदा एकत्र करण्यात आले असंही डॉक्टर आदिलनं चौकशीत सांगितलं. आता चौकशीत आदिलनं डॉक्टर मुझम्मिलसह अन्य डॉक्टरांची नावं देखील उघड केली आहेत. त्यानंतर फरीदाबाद मध्ये डॉक्टर मुझम्मिलच्या क्लिनिक मधले जी कारवाई झाली त्यावेळी मोठ्या प्रमाणावर जे आहेत ती स्फोटक जप्त करण्यात आली. फरीदाबाद मध्ये डॉक्टर मुझम्मिलच्या क्लिनिक मध्ये केलेल्या कारवाईत पोलिसांनी अमोनियम नायट्रेट आणि इतर रसायनांसह आयडी बनवण्याच्या साहित्याचा मोठा साठा जप्त केला. आता पोलिसांच्या म्हणण्यानुसार या टोळीचं जे ध्येय आहे ते आयईडी म्हणजेच इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस तयार करणं आणि देशभरात दहशतवादी हल्ले करणं, स्फोट घडवून आणणं एवढंच. तर आपण एवढंच जरी समजू तर एवढंच नव्हतं तर लष्कर ए तय्यबा आणि जैश ए मोहम्मद सारख्या संघटनांशी संलग्न असलेली स्वतःशी एक दहशतवादी संघटना स्थापन करण्याचाही या डॉक्टरांचा हेतू असल्याचं आता समोर आलाय. जे डॉक्टर लोकांचे प्राण वाचवतात ते अशा प्रकारे दहशतवादी कृत्य करून दहशतवादी संघटना उभारायच्या आता कुठेतरी मागं लागले तसं चिन्ह. डॉक्टर मुझम्मिलच्या क्लिनिकमध्ये काय काय सापडलं याची जर यादी पाहिली तर प्रकरण गंभीर आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी त्याच्या मुझम्मिलच्या क्लिनिकमध्ये AK-47 एक रायफल भेटली, अंदाजे 350 किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं. त्याचबरोबर HR-55 CHSTE या गाडीतून AK-47 असॉल्ट रायफल, जिवंत दारुगोळ्यासह एक पिस्तूल, 2 रिकामे कारतूस आणि 2 अतिरिक्त मॅगझिन ज्या आहेत ते जप्त करण्यात आल्या. याशिवाय फरीदाबाद मध्ये केलेल्या अजून ज्या शोध मोहीम आहेत त्या दरम्यान 4 मोठ्या सुटकेसमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक आणि 350 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं. यापूर्वी अनंतनाग मध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर आदिल याच्या लॉकर मधून AK-47 रायफल जप्त करण्यात आली होती. परदेशात बसलेल्या हँडलर्स कडून त्यांना या सूचना ज्या आहेत त्या मिळत होत्या. अटक केलेल्या आरोपींनी परदेशात असलेल्या हँडलर्स कडून ज्या सूचना दिल्या जात होत्या आणि बाहेरून पैसेही पुरवले जात होते असं आता उघड केलं. एवढंच नाही तर शस्त्रांसाठी पाकिस्तानी आणि परदेशी हँडलर पैसे पुरवत होते असंही समोर आलं. चौकशी दरम्यान लिग्राम आणि इतर गेमिंग अप्लिकेशन्स आणि चॅट अप्लिकेशनचा वापर आपापसात संवाद साधण्यासाठी केला जात होता. परदेशातला जो येणारा निधी आहे तो गोळा करून धार्मिक उपक्रमांच्या नावाखाली मदरशांमध्ये तरुणांना संघटित करण्यासाठी, भरती करण्यासाठीही यांचा कट जो आहे तो रचला जात होता. या जमा होणाऱ्या निधीच्या पैशातून स्थानिक पातळीवर शस्त्र देखील खरेदी केली जात होती. सुरक्षा पथकांनी फरीदाबादच्या बाहेरील धौज गावात केलेल्या धडक मोहिमेत अल फलाह विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका खाजगी वैद्यकीय संस्थेचीही तपासणी करण्यात आली, ज्यात
धक्कादायक माहिती समोर आली. हे महाविद्यालय आखाती देशांकडून मिळालेल्या परदेशी निधीतून स्थापन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. एका देणगीदाराच्या कुटुंबातील सदस्याच्या स्मरणार्थ याची निर्मिती करण्यात आली आहे. उच्च गुप्तचर सूत्रांनी या मॉड्यूलचं वर्णन संभाव्य स्लीपर सेल अशी केली असून या गटाला दिल्ली एनसीआर मध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणायचा एक डाव होता. एवढंच नाही तर नवगाम भागात लावण्यात आलेलं पोस्टर जरी हा सर्व कट उघडकीस आणत असलं तरी या दहशतवादी संघटनेची व्याप्ती व्यापक असून फरीदाबाद मधले स्फोटक आणि इतर स्फोटकांवरून देशभरात स्लीपर सेलच्या या माध्यमातून ही संघटना जी आहे ती व्यापलेली असण्याची आता शक्यता वर्तवली जाते. आता त्या दृष्टीने तपासाची चक्रही फिरवली जातात. त्यामुळे आता जे डॉक्टर ज्यांचं काम लोकांचे प्राण वाचवणं होतं हेच डॉक्टर अशा कारवाईत गुंतल्यानं आता डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा तत्सम कारवाई ज्या आहेत त्या कोणत्या दिशेने जातात हे पाहणं आता महत्वाचं ठरेल. तसेच आता दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर तपास यंत्रणाही ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. कसून तपासण्या चालू आहेत. रस्ते जे आहेत ते अडवले जात आहेत. प्रत्येक संशयित जो कोणी असेल त्याच्यावर त्याची पूर्ण तलाशी घेतल्या जात आहे. तपास यंत्रणा ज्या त्या आपल्या कारवाई करतायत आणि नेमकं या प्रकरणातल्या जे अपडेट्स काय असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ. पाहत राहा लेट्स अप मराठी.